नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 कृतीपत्रिका क्रमांक 3 याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये कोणकोणते पॉइंट्स आपण पाहणार आहोत हे आधी बघूयात। अनुवंशिक विकृतीचा अभ्यास इयत्ता 9वी मध्ये आपण केलेला आहे, त्या संदर्भातील काही पॉइंट्स आपण बघणार आहोत। गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, गुणसूत्रांमध्ये काही बदल किंवा चेंजेस झाल्यामुळे काही आजार किंवा विकृती निर्माण होतात, त्याविषयी आपण बघणार आहोत। एकजनुकीय विकृती, तंतुकणिकीय विकृती आणि बहुघटकीय विकृती असे वेगवेगळे प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत। इयत्ता 9वी मधील पाठ क्रमांक 16 अनुवंशिकता आणि परिवर्तन या टॉपिक मध्ये याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे। आजचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या बाबतीत माहिती होणार आहे किंवा हे आपण सांगू शकू, गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे अनुवंशिक आजार निर्माण होतात हे आपल्याला माहित होणार आहे किंवा याविषयी आपण सांगू शकू। त्यानंतर ठळक वैशिष्ट्यांमुळे दुभंगलेले ओठ, त्यानंतर वर्णहीनता यासारखी शारीरिक व्यंगे आणि सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया यासारखे शरीर क्रियेतील दोष ही अनुवंशिकतेतील विकृतींची उदाहरणं आहेत, हे आपण ओळखू शकू। आजचा आपण पॉइंट पाहतोय, लक्षात घेऊया। यामध्ये गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील परिवर्तनामुळे जे आजार निर्माण होतात त्यांना अनुवंशिक विकृती असे म्हणतात। काय सांगितलं बघा, गुणसूत्रामध्ये काही अपसामान्यता होते म्हणजे त्यामध्ये बदल होतात, परिवर्तन होतात आणि त्यामुळे आजार निर्माण होतात आणि हे जे आजार आहेत यांना आपण काय म्हणतो, अनुवंशिक विकृती असं म्हणतो। लक्षात येतं का बघा, गुणसूत्रामध्ये काही बदल झाल्यामुळे, परिवर्तन झाल्यामुळे जे आजार निर्माण होतात त्यांनाच आपण अनुवंशिक विकृती असं म्हणतो। अनुवंशिक विकृतीमध्ये किंवा त्याबद्दलची काही उदाहरण आपण सांगू शकतो, वर्णहीनता, त्यानंतर दुभंगलेले ओठ, टर्नर सिंड्रोम आणि सिकल सेल ॲनिमिया। माणसामध्ये 46 गुणसूत्र ही 23 जोड्यांच्या रूपात असतात। इयत्ता 9वी मध्ये आपण हा अभ्यास केलाय। मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र आहे आणि या 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या आहेत। गुणसूत्राच्या जोड्यांचा आकार आणि आकारमान यात विविधता असते। म्हणजे एकूण जे 46 गुणसूत्र आहेत त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचा आकार आणि आकारमान यामध्ये विविधता असते। म्हणजे गुणसूत्र हे त्यांच्या आकारामध्ये पण वेगवेगळे असतात आणि त्यांचा आकारमान किंवा कार्य सुद्धा वेगळं असतं। या जोड्यांना अनुक्रमांक दिलेले आहेत। ही जी गुणसूत्र आहेत यांना अनुक्रमांक दिलेले आहेत, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा अशा 23 एकूण जोड्या आहेत। गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलैंगिक गुणसूत्रांच्या असतात। ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, नीट लक्षात घ्या। गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती आहेत, 23, आणि त्यापैकी 22 ज्या जोड्या आहेत त्या अलिंगी आहेत। अलिंगी याचा अर्थ काय बघा, म्हणजे शरीरातील जे वेगवेगळे गुणधर्म किंवा शरीराची जी वैशिष्ट्ये आहेत ही निर्देशित करण्याचं काम हे 22 जोड्या ज्या आहेत करतात। तर त्यानंतर पुढचं काय सांगितलंय, एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते। म्हणजे जे बाळ जन्माला येणार असेल तर त्याचं जे लिंग आहे, म्हणजे पुरुष की स्त्री हे ठरवण्याचं काम हे 23वी जी जोडी आहे ते करते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लिंग गुणसूत्र असं म्हणतो। स्त्रियांमध्ये ही गुणसूत्रे 44 + XX असे असतात, हे पक्का लक्षात ठेवा। स्त्रियांमध्ये, फिमेल्समध्ये 44 हे अलिंगी गुणसूत्र असतात आता आपण सांगितलं, आणि XX ही जी 2 आहेत ती लिंग गुणसूत्र असतात। तर पुरुषांमध्ये 44 + XY, 44 + XY अशी गुणसूत्र असतात। यापैकी 44 जे आहे ती अलिंगी गुणसूत्र आहेत, तर XY जे आहे हे लिंग गुणसूत्र आहे। मला वाटतं हा जो भाग आहे तो आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलोय। या माहिती संदर्भात जर आपल्याला डिटेल पाहिजे असेल किंवा ही माहिती डिटेलमध्ये आपल्याला मिळवायची असेल तर माझ्या चॅनलवरती इयत्ता 9वीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जरूर पहा। मी त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्याच्या आधारे तुम्ही हे व्हिडिओ पहा आणि डिटेलमध्ये माहिती समजून घ्या। सेमी इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आताची माहिती मी परत एकदा सांगतो, व्यवस्थित बघा। जेनेटिक डिसऑर्डर्स, so when there are changes taking place in the genes, or we can say the chromosome, some disorders are occurred and these are called as a genetic disorders. Diseases or disorders occurring due to abnormalities in the chromosome and mutation in genes are called as a genetic disorder. See the definition. आपल्याला इथे डेफिनेशन व्यवस्थित सांगता आली पाहिजे।
डिसीजेस ऑर द डिसऑर्डर्स ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज. ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय, तर बदल होणं, चेंजेस होणं. कशामध्ये बदल होत आहेत, क्रोमोसोम मध्ये. किंवा काही वेळेला म्युटेशन्स आर टेकिंग प्लेस इन क्रोमोसोम. म्युटेशन याचा अर्थ अचानक झालेला बदल, सडन चेंज इन जेनेटिक मेकअप, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. म्हणजे क्रोमोसोम मध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात. कशामुळं, तर म्युटेशनमुळे येतात. अँड इट कॉजेस अ डिसऑर्डर्स दॅट इज कॉल्ड एज ए जेनेटिक डिसऑर्डर. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की लक्षात आला असेल. सी द एक्झाम्पल्स रिगार्डिंग द फिजिकल डिसऑर्डर, that is physical disorders like the cleft lip. Cleft lip याचा अर्थ दुभंगलेला ओठ. Then second one is the albinism. Then physiological disorders like the sickle cell anemia, hemophilia, etc. So abnormalities in chromosome or mutation in chromosome causes the genetic disorder, and the examples are physical disorders, that is cleft lip, then albinism. These are the example. And the physiological disorder, physiological in the sense body systems are affected by the genetic abnormalities, and the examples are sickle cell anemia and hemophilia. The next one is human beings have 46 chromosomes in the form of 23 pairs. Already we have studied in the ninth standard that in case of human being total 46 chromosomes are there, and these are present in 23 pairs. So there is a great variation in size and shape of these chromosomal pairs. So 23 pairs are there, but all the pairs are not equal, but there is a change in size as well as the shape of the chromosome. So these pairs have been numbered. So 23 pairs are there, and these are numbered like 1, 2, 3, 4 up to the 23. Out of 23 pairs, 22 pairs are autosomes. So here what we have to remember, as the 23 pairs are there, out of that 22 are autosomes. 22 pairs are autosomes, and one pair is of a sex chromosome. So what is the difference? 22 pairs are autosomes, but one pair is of a sex chromosome or allosomes. So this chromosome pair, it represents the sex of a next generation, either male or the female. So chromosomes are in woman represented as 44 plus XX, and in men as a 44 plus XY. You have to remember, in case of females or the woman, the chromosome number is 44, autosomes are there, and 2 sex chromosome, that is XX is there. And in case of a male or in the men, the autosomes are 44 and the sex chromosome, that is XY. So in females 44 plus XX condition is there, while in men's 44 plus XY condition is there. So this is about regarding the semi English medium students. सेमी इंग्लिश मिडियमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी इथं मी माहिती सांगितली. त्यानंतर आपण परत कृतीपत्रिकेमध्ये जो भाग एक्सप्लेनेशन्स आहे तो बघूयात. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती आपण बघूयात. सध्या आपण जी माहिती घेतोय ते गुणसूत्रांमध्ये किंवा क्रोमोसोम मध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे निर्माण होणारी विकृती पाहतोय. तर पहिला जो प्रकार आहे म्हणजे जे एक्झाम्पल्स आपण बघतोय याच्यामध्ये आधारित गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी विकृती, पहिली आहे डाऊन्स सिंड्रोम. त्यानंतर सेकंड आहे टर्नर सिंड्रोम की ज्याला 44 प्लस एक्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे क्लाइनफेल्टर सिंड्रोम किंवा त्यालाच आपण 44 प्लस एक्स एक्स वाय असं नाव देतो. डाऊन सिंड्रोम याला दुसरं नाव आहे मंगोलिकता. त्यानंतर टर्नर सिंड्रोम 44 प्लस एक्स असं त्याला म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की जनरली सामान्यपणे 44 प्लस एक्स एक्स किंवा 44 प्लस एक्स वाय असे क्रोमोसोम असतात, पण या व्यक्तींमध्ये एक सेक्स क्रोमोसोम हा मिसिंग असतो किंवा ऍब्सेंट असतो आणि अशा वेळेला हा टर्नर सिंड्रोम होतो. त्यानंतर क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये काय होतं बघा, 44 प्लस एक्स किंवा एक्स एक्स किंवा 44 प्लस एक्स वाय पाहिजे, पण इथं एक एक्स क्रोमोसोम हा एक्स्ट्रा आहे आणि त्यामुळे हा डिफेक्ट निर्माण होतो. त्यानंतर जो सेकंड डिफेक्ट आहे किंवा दुसरी विकृती आहे ती बघूयात आपण. एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग. एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारे रोग याचे एक्झाम्पल आहे वर्णकहीनता. त्यानंतर दुसरा त्याचे एक्झाम्पल आहे दात्रपेशी किंवा पांडुरोग ज्याला आपण सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो. नीट लक्षात घ्या, एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे जे रोग निर्माण होतात त्याची उदाहरणं आहेत वर्णकहीनता,
आणि दुसरं जे आहे ते सिकल सेल ॲनिमिया. त्यानंतर तिसरं आपण उदाहरण पाहतोय तंतुकणिकीय विकृती. तंतुकणिका आपल्याला माहित आहे, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, त्याच्यामध्ये डिफेक्ट झाल्यामुळे सुद्धा आजार निर्माण होतो. आणि चौथा प्रकार आहे बहुजनकीय उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारे विकृती. हे चारही प्रकार इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. हे व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही इयत्ता 9वीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर जे आहेत तुम्ही लिंक देतोय, तुम्ही जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या लिंक बघा आणि क्लिक करून ते डिटेलमध्ये माहिती घ्या. मला वाटतं आजच्या पॉइंटमध्ये जो कन्सेप्ट आपण पाहतोय की गुणसूत्रांमध्ये काही अपसामान्यता निर्माण झाल्यामुळे जे आजार निर्माण होतात त्याचे वेगवेगळे प्रकार आपण इथं पाहतोय. आता सांगितल्याप्रमाणे गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृतींची उदाहरणे इथे दिलीत. त्यानंतर एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारे जे रोग आहेत त्यांची इथं उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यानंतर तंतुकणिकीय विकृती आणि बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण डिसऑर्डर, वेगवेगळे जे गुणसूत्रांमुळे होणारे डिफेक्ट्स आहेत त्याविषयी आपण बघतोय. व्हेरियस डिसीजेस ऑकर ड्यू टू द abnormalities in the chromosomes. So disorder due to the chromosomal abnormalities. Examples are here. First one, Down syndrome. What is the condition in Down syndrome? The chromosome number is 46 plus 1. That is trisomy of 21st chromosome. मला वाटतं याबद्दलची माहिती आपण इयत्ता 9वीच्या व्हिडिओमध्ये नक्की डिटेल बघू शकता. डाऊन सिंड्रोम हे एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये एक क्रोमोसोम एक्स्ट्रा असतो. दॅट इज ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोसोम. याचा अर्थ 21st जो क्रोमोसोम आहे, नंबरची जी पेअर आहे, खरं तर ते 2 क्रोमोसोम पाहिजे होते, परंतु ट्रायसोमी याचा अर्थ तिथं एक क्रोमोसोम एक्स्ट्रा असतो म्हणून त्याला आपण ट्रायसोमी, ट्राय याचा अर्थ 3 असतात. म्हणून टोटल जो नंबर आहे तो 46 च्या ऐवजी 46 प्लस 1 असतो. सी हियर, डिसऑर्डर ड्यू टू द क्रोमोसोमल abnormalities. फर्स्ट एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम. देन द सेकंड वन इज द टर्नर सिंड्रोम, that is 44 plus X. Then Klinefelter syndrome, that is 44 plus XXY. तुम्हाला एक आयडिया सांगतो हे लक्षात ठेवण्यासाठी. डाऊन सिंड्रोम म्हणल्याबरोबर तुम्ही 46 प्लस 1 हे लक्षात ठेवा. टर्नर सिंड्रोम म्हणल्यानंतर 44 प्लस X हे लक्षात ठेवा. तर Klinefelter सिंड्रोम मध्ये 44 प्लस XXY हे लक्षात घ्या. Then we proceed to the next point, that is B. Diseases occurring due to mutation in a single gene, that is monogenic disorder. So when there is a defect in a single gene, that is called as a monogenic disorder. See the word mono, that means single, genic, that in the sense genes. So defect in a single gene. Which are the example? First one is the albinism and the second is the sickle cell anemia. So these are the 2 examples. Then next one is the mitochondrial disorders. This is the one of the example. And last one, 4th, that is disorder due to mutations in a multiple gene, which is called as a polygenic disorder. You can compare this to above point. This is monogenic, that is disorder in a single gene, and poly in the sense many. Defect in a number of genes, that is called as a polygenic disorder. So this is the information regarding the disorders due to chromosomal abnormalities. यानंतर सराव करूया. प्रश्न पहिला, सहसंबंध लिहा. त्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे बघूयात, 44 प्लस X आणि त्याचं कोऑर्डिनेशन आहे टर्नर सिंड्रोम. म्हणजे 44 प्लस X असा जर क्रोमोसोम असेल तर जी विकृती निर्माण होते त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्याशी करस्पॉन्डिंग आपल्याला काय सांगायचं बघा, 44 प्लस XXY असं जर असेल तर आजार कोणता. या कंडिशन मध्ये क्रोमोसोमच्या गुणसूत्रांची ही जर कंडिशन असेल तर टर्नर सिंड्रोम असतो. तर या कंडिशनला म्हणजे गुणसूत्र जर अशी असेल तर कोणता आजार असतो, इथं बाजूला मी नाव लिहिलंय क्लाइनफेल्टर सिंड्रोम. लक्षात येते का बघा, आत्ताच आपण माहिती घेतलेली आहे. क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे या गुणसूत्राच्या विकृतीमुळे निर्माण होणाऱ्या आजाराचं नाव आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला काय दिलं बघा, हिमोफिलिया म्हणजे एकजनुकीय विकृती. हिमोफिलिया हा आजार एकजनुकीय विकृतीमुळे होतो. तसं तंतुकणिकीय विकृती ही कशामुळे होते किंवा तंतुकणिकीय विकृती जर असेल तर त्या आजाराचं नाव काय, तर लेबेरची अनुवंशिक चेता विकृती. हा शब्द किंवा हे उत्तर आपल्याला फारसं पुस्तकामध्ये वाचण्यात येत नाही, ते व्यवस्थित लक्षात घ्या. तंतुकणिकीय विकृती जे आहे त्या आजाराचं उदाहरण म्हणजे लेबेरचे अनुवंशिक चेता विकृती.
त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो आपण बघूयात. खालील चित्र पाहून अनुवंशिक विकृतींची नावे लिहा. मला वाटतं हा फोटोग्राफ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की लक्षात आलं असेल की हा डाऊन सिंड्रोम या प्रकारचा आजार आहे. त्यानंतर नेक्स्ट इथं हाताला आलेली किंवा पायाला आलेली सूज हे कशाचे इंडिकेशन आहे? टर्नर सिंड्रोम किंवा टर्नर संलक्षण. त्यानंतर या फोटोमध्ये आपल्याला पाहिल्यानंतर की इथं ओठ जो आहे तो दुभंगलेला आहे, ओठ फाटल्यासारखं दिसतोय, त्याला म्हणायचं दुभांगलेले ओठ. आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये या फक्त आजारांची नावं फोटोंच्या आधारे लिहायची आहेत. प्रश्न तिसरा, या आकृतीत बाधित व्यक्तीला कोणता अनुवंशिक आजार झाला आहे हे कसे ओळखाल? अनुवंशिक विकृतीचे नाव लिहा. मला वाटतं हा फोटोग्राफ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की ज्या आरबीसीज आहेत, रेड ब्लड कॉर्पस्कल, त्यांचा जो सामान्य आकार आहे तो इथं फोटोग्राफमध्ये दाखवलाय की जो मध्यभागी दबल्यासारखा आणि बाजूला जाड असते. परंतु बाधित व्यक्तीमध्ये ही आरबीसी किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल जी आहे ती कोयत्याच्या आकाराची होते, सिकल शेप होते आणि ही बाधित आहे. म्हणजे आरबीसी या पद्धतीने जर रूपांतरित झाली तर त्या आजाराचं नाव काय? सिकल सेल ॲनिमिया. हे फक्त लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला पुढचं आणखी काय विचारलं बघा, कोणता अनुवंशिक आजार झाला आहे आणि हे कसं ओळखाल? तर या आरबीसीचं निरीक्षण करतो आपण फोटोग्राफमध्ये किंवा दिलेल्या आकृतीमध्ये आणि हे सांगतोय. या आजारामध्ये सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं तर त्यामुळं लोहित रक्तकणिकांचा विवृत्ताकृती असलेला जो सामान्य आकार आहे तो विळ्याचा आकार बनतो. म्हणजे लोहित रक्तकणिका ज्या आहेत त्या सामान्यपणे कशा असतात तर विवृत्ताकृती असतात. म्हणजे मी इथं जो आकार सांगतो या आकाराच्या असतात, परंतु हा आजार झाल्यानंतर त्या विळ्याच्या आकाराच्या बनतात. हे आपल्याला इथं दिलेल्या आकृतीमध्ये दिसतंय, म्हणून सिकल सेल ॲनिमिया आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सांगा पाहू. राजला रात्र झाली की दिसत नाही, चालताना अडखळतो, घराबाहेर पडू शकत नाही, तर त्याला कोणता अनुवंशिक आजार झाला आहे? पहा, आता याच्यामध्ये रात्र झाली की दिसत नाही हे म्हणल्याबरोबर रात्री दिसत नाही म्हणजेच रातांधळेपणा. लक्षात येत आहे? रात्री दिसत नाही म्हणजे चालता येणार नाही, याचा अर्थ रातांधळेपणा झालाय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात सिकल सेल निदानासाठी असणारी टेस्ट. राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये जे सिकल सेल ॲनिमिया आजार आहे त्याचं निदान करण्यासाठी वापरली जाणारी टेस्ट कोणती हे आपल्याला विचारले. तर त्या टेस्टचं नाव आहे सोल्युबिलिटी टेस्ट. टेस्टचं नाव काय? सोल्युबिलिटी टेस्ट. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती नक्की तुम्हाला समजली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.